देतो, तू शांत बस. म्हणून रामाचं नाव श्री रामचंद्र ठेवलं गेलं. कुणासाठी ठेवलं गेलं? भक्तासाठी ठेवलं. म्हणून श्रीराम रामचंद्र असं म्हटलं जातं. तरी पण तो रुसला. भक्त भक्तच असतो हे लक्षात ठेव. ती मानायला राजी नाही. चंद्र तो म्हणतो सूर्याला सांगा मला तुमचं मुख बघायचं. आणि जोपर्यंत सूर्य हलत नाही तोपर्यंत चंद्र येऊ शकत नाही. जोपर्यंत रात्र होत नाही तोपर्यंत चंद्र होणार. आणि मग शेवटी श्रीराम प्रभूच वाकले गेले. भक्तासाठी देव काही करतो, लक्षात ठेवा. भक्तासाठी लक्ष्मी सुद्धा सोडून देतो देव, लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. पण थोडी भक्ती करा, थोडी भक्ती करा. रोज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करता सांगत 6वा दिवस उजळला. आणि बुद्ध्या शेवटचा दिवस उजळेल. तुम्ही किती ग्रहण केलं आणि किती केलं नाही हे तुमची तुम्हालाच माहिती. मग शेवटी श्रीराम प्रभूने त्यांना सांगितलं की यानंतर माझा कृष्ण जन्म होईल. आणि कृष्ण जन्म झाल्यानंतर मी संध्याकाळी 12 वाजता जन्म घेईल. त्यावेळेस तो देवकी आणि यशोदा तीनच मला पोट भरून पहा, कारण सगळे झोपी जातील त्या टायमाला. ही तिसरं आश्वासन त्याने देवानं. आणि मग चंद्र शांत झाला. आणि नंतर हा चंद्र शांत झाल्यानंतर आता हे हळूहळू 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 मोठे होऊ लागले. मोठे झाल्यानंतर आता 16 वर्षाचे एकदम झाले असं म्हणतो. आणि त्या ठिकाणी शिक्षणासाठी ते गेले, कारण गुरु हा पाहिजे. हे देव होते, अवतार होते, त्यांनी गुरु केला. कोण गुरु केला? बोला. रामाचा गुरु कोण? वशिष्ठ. आणि कृष्णाचा गुरु कोण? सांदीपन. म्हणजे देव असताना सुद्धा त्यांना गुरु करावा लागतो. आपण तर माणसं आहेत, प्रत्येकाने गुरु केला पाहिजे. त्याच्यानंतर विद्या संपली, कारण परमेश्वर देवच आहे, त्यांना विद्या यायला किती वेळ लागतो. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी विश्वामित्राने यज्ञ सुरू केला होता. आणि यज्ञेमध्ये राक्षस त्रास देत होते, रक्त वगैरे आणून टाकीत होते. सफल होत नव्हता यज्ञ. म्हणून विश्वामित्र दशरथ राजाकडे गेले. शरयू नदीमध्ये त्यांनी स्नान केले आणि दशरथ राजाच्या दरबारात गेले. गेल्यानंतर दशरथ राजाने त्यांचं स्वागत केलं. आनंद वाटला. त्यांचे पायावर असल्यानंतर विचारलं येण्याचं प्रयोजन काय. तर त्या विश्वामित्राने सांगितलं की माझे 2 मुलं राम आणि लक्ष्मण मला यज्ञाच्या संरक्षणासाठी पाहिजेत. असं म्हणल्यानंतर दशरथ राजाला फार वाईट वाटलं. आणि त्यांनी सांगितले हे 2 राम सोडून तुम्ही पूर्ण माझं राज्य मागितले मी तुम्हाला देतो, पण राम देऊ शकत नाही. माझं वय झाल्यानंतर ही मुलं झालेली आहेत, त्याच्यामुळे माझं मुलावर जास्त प्रेम आहे. त्यातल्याच रामावर जास्त प्रेम आहे. रामाला जर तुम्ही घेऊन गेलात तर माझा मृत्यू होईल असं त्याने सांगितलं. मी रामाशिवाय क्षणभर राहू शकत नाही. असं कोण म्हणलं? का म्हणले बरं? का तुम्हाला होत नाहीत का मुलं? बोला. नाही. म्हणून एक कथेला काही महत्व नाही. देव आहे, देवाला मी सोडू शकत नाही असं त्यांना म्हणायचंय. तुम्ही त्या मुलाचं घेऊ नका. तुम्हाला वाटत असेल की ते मुलावर प्रेम करीत होते, मुलावर नाही. राम प्रगट आहे, परमेश्वर आहे. त्याने त्याच वेळेस त्यांना सांगितलं होतं पहिल्या जन्मामध्ये मी तुमच्या पोटी जन्म घेईन. ज्यावेळेस ते पाणी ग्रहण केलं, ज्यावेळेस ते पिशाची निलाद नाही केला, त्यावेळेस सांगितलं की तू इतका उदार आहेस की मी तुझ्या पोटी जन्म घेईन.
आणि म्हणून देव होते म्हणून रामा शेवटी राहू शकत नव्हते. हा त्याच्यातला अर्थ आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विश्वामित्र आले, त्याने मागितलं हे आणि अनेक प्रकारचे हे करीत. तुम्ही काही मागा पण तो रामाला मागू नका. शेवटी विश्वामित्र शाप देतील असं वचिष्ठ ऋषीला वाटलं. वचिष्ठ हे गुरु आहेत त्यांचे. आणि वचिष्ठने सांगितलं की जे वशिष्ठ म्हणतील ते दशरथ ऐकत होते. जे गुरु सांगतील काही सांगो, गुरुची आज्ञा ते पाळीत होते. आणि मग गुरुने सांगितलं की मुलं दोन्ही पाठवा. योग चांगला आहे, कारण यांच्या कुंडलीमध्ये यावर्षी त्यांचं लग्न होण्याचा योग आहे. असं म्हणल्यानंतर दशरथ राजाला आनंद वाटला आणि दोन्ही मुलाला त्याने बोलावलं आणि विश्वामित्रावर पाठवलं. विश्वामित्राने जात असताना वाटेमध्ये त्राटिका त्यांना आडवी आली आणि त्राटिकेचा त्याने वध केला आणि पुढे सरकले. यज्ञ सुरू झाला, आहुती सुरू झाला आणि ज्या राक्षस वरून जाऊ लागले त्यावेळेस राम लक्ष्मण दिसू लागले. आणि मग त्यांच्या मनामध्ये असं आलं की आपण ह्याच्यात विघ्न आणू नये. सगळ्यात जास्त मारीत राक्षस मान होता, म्हणून तिथून जात असताना त्याला असं वाटलं की आपण ह्याच्यात विघ्न आणू नये. का वाटलं की स्वतः प्रभू आहेत, राक्षसाच्या ह्याच्या सुद्धा त्यामध्ये एकदा शिरलं की त्यांना असं वाटतं की आपण असं वाईट कृत्य करू नये. म्हणून मारीचाही असं वाटलं की आपण याच्यात विध्वंस करू नये. तरी पण त्याने करण्याचा प्रयत्न केला. त्याने एक बाण मारल्या, परंतु हा समुद्राच्या पलीकडे जाऊन पडला. जसं त्राटिकेला मारलं तर मारीचला का मारलं नाही ह्याचं उत्तर तुम्ही त्या म्हणजे पुढे चालतो. वा वा, कारण पुढे याचा उपयोग होणार होता. थोडक्यात मी सांगतो, म्हणजे पुढे यांचा मारीचा उपयोग आहे असं रामाला वाटलं, म्हणून त्याला फक्त बाण सोडला आहे लांब समुद्राकाठी. त्याच्यानंतर यज्ञ पार पडला. यज्ञ पार पडल्यानंतर ताबडतोब जनक राजाचे दूत आले. काय घेऊन आले? पत्रिका घेऊन आले. कोणती? स्वयंवराची. कुणाच्या? सीतेच्या. आणि मग ती जवळच त्यांचा आश्रम होता, जनक राजाच्या जवळ त्यांचा आश्रम असल्यामुळे ते त्या ठिकाणी गेले आणि एका बगीचेमध्ये उतरले गेले. आता जनक राजाला असं वाटलं की ऋषी मुनी आहे, ते दोन मुलं ऋषीचे मुलं आहेत असं वाटलं. म्हणून जनक राजाने विचारले ही कोण आहेत? तर त्याने सांगितले की तुम्हीच ओळखा कोण आहेत ते. आणि नंतर त्याने त्राटिका लावली कपाळाला आणि ध्यानस्थ बसले. जनक राजे इतके महान होते की विचारतो सगळे. ते तपस्वी होते आणि मग त्यांचा परमेश्वराच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठंच मन जात नव्हतं. डोळे जरी झाकले तर समोर परमेश्वरच दिसायचे, बाकी काहीच नाही. इतके ते महान होते. आणि म्हणून त्याने ते पाहिल्यानंतर, डोळे झाकल्यानंतर त्याच्या पुढे फक्त राम आणि लक्ष्मण दिसू लागले. आणि मग त्यांच्या लक्षात आले की हे जर ऋषी बी नाहीत आणि कोणीच नाहीत, ते श्रीराम प्रभू आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी हे फुलं आणण्यासाठी बगीचेमध्ये गेले. कोण? राम लक्ष्मण. विश्वामित्राची पूजा असते, त्या पूजेसाठी फुलं. आणि त्याच बगीचेमध्ये ज्यांचा स्वयंवर ठेवलं होतं ते आल्या. कोण? सीता आली. आणि त्यांचं एकमेकाच्या दृष्टी एकमेकात पाहिलं. परंतु आता सगळं उतावळे दिवस मावळे असं नव्हतं. ते तिकडेच राहिले नाही, इकडेच. मर्यादा असते मर्यादा महत्वाचं असतं. आपण मर्यादा आता पाळीत नाही. जे पाळतात त्याबद्दल मी मस्तकाला लावतो त्यांची धूळ. मर्यादा पाळी गेली पाहिजे. आपले काय वंचित आहेत सर, मर्यादा वंचित आहेत सध्या. त्याच्यानंतर एकूणाकडे पाहिल्यानंतर सीताही काही बोलली नाही आणि रामप्रभू काय बोलले नाही.
हिने गेले आणि देवीला प्रार्थना केली. सीतेने का ते सुंदर रूप होतं श्रीरामप्रभू, जो ह्या जगाची उत्पत्ती करतो. आणि जगामध्ये अनेक सुंदर माता भगिनी असतात, दोष असतात, मग स्वतः किती सुंदर असतात विचार. तुम्हीच विचार करायचा, मी नाही विचार करत. की जो जगाला निर्माण करतो, सुंदर सुंदर लोक निर्माण करतो, सुंदर सुंदर पुरुष निर्माण करतो, तो स्वतः जर प्रगट होत असताना कसा होत असेल याचा विचार करावा. आणि सुंदर रूप पाहिल्यानंतर सीतेलाही आनंद वाटला आणि सीतेचे रूप पाहिल्यानंतर रामालाही आनंद वाटला आणि फुल तोडून ते गेले. परंतु आपण आता काय करता, ती कुणाला बोलण्याचा बरेचसे ओळख असतात सध्याच्या काळामध्ये. लग्न जमायच्या अगोदरच बाचाबाची बोलणं चालतं, काय अनेक गोष्टी विचारणं होतात. आणि आपण कुणी विचारलं तर काय बोलणं झालं नाही, काय नाही बोलत, लबाड बोललं जातं. परंतु त्या ठिकाणी रामाने सांगितले की ज्यांचं स्वयंवर ठेवलेलं आहे ती त्या ठिकाणी आली होती. किती स्वच्छ मन आहे, किती निर्मळ मन आहे. काय सांगितलं, ज्याचं स्वयंवर आहे ती बगीचेमध्ये आली. हा निर्मळपणा पाहिजेत आपल्यामध्ये. तुम्ही कथा ऐकण्यात काय अर्थ नाही, तुम्हाला ही कथा पूर्ण येत असतात नाही, पण तुम्ही शिकलं गेलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. वाक्य कथा तर कुणी ऐकत, रामायण कोण ऐकत नाही, हजारो रामायण ऐकले असतील तुम्ही, त्याबद्दल माझं तुमत नाही. परंतु ते काय शिकलं गेलं पाहिजे, तर मर्यादाही शिकली गेली पाहिजे. आणि ते आपण नुसतं ऐकून उपयोग नाही, त्याचं पालन केलं गेलं पाहिजे. तसं वागण्याचा एक माणूस आली की ते दुसरं वागतच असतो, दुसरं वागलं की तिसरं वागतच असतो, लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आणि स्वयंवराला सुरुवात झाली. त्या ठिकाणी रावण सुद्धा आले, मोठमोठे राजे आले. ऐकू येईल का? मोठमोठे राजे आले आणि शेवटी धनुष्यबाण कोणाला सुटला. आणि हे धनुष्यबाण सीता 3 वर्षाची असताना घोड्यासारखं त्या धनुष्यबाणाला फिरून ती फिरवित होती. किती वर्षाची असताना? 3 वर्षाची असताना. आणि म्हणून त्याच स्वयंवर ठेवलं होतं, जो कोणी धनुष्यबाण उचलेल त्याला निश्चित केले जाईल. तिला मोठमोठे राजे येऊ लागले, पाहू लागले, कुणालाही हालना आले. शेवटी रावण गर्विष्ठ होता. रावण आला, त्याला ते आमंत्रण नव्हतं. आता तुम्ही हे लक्षात ठेवा, पुन्हा मी विसरून जाईन. स्वयंवर ठेवलं सीतेचे, राजा स्वयंवर ठेवतो ते पहिले. मग स्वयंवर म्हणजे काय हे तुम्ही सांगा बरं, म्हणजे तुमच्या लक्षात येतं का नाही? स्वयंवर म्हणजे काय आणि कोणत्या राजाला ते बोलत होते? काय कथा आहे उपयोग नाही. आता त्याचाच परिणाम असतो. तुम्ही म्हणतात कुणी राजे स्वयंवर ठेवत होते, कुणी कुणाची माळ घालीत होते, असा तुमचा ग्रह आहे. लक्षात ठेवा, म्हणूनच दोष निर्माण होतो. कथा सांगतात पण त्याचा विद्यार्थ समजत नसतो. म्हणून हा स्वयंवर ज्या करीता सीता स्वयंवर जरी ठेवलं तर त्यांनी कुणाला बोलवलं, जे त्यांच्या खानदानातले ज्यांचे व्यवस्थित माणसे त्यांनाच निमंत्रण दिलं जात असं इतर लोकांना दिलं जात होतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला स्वयंवर म्हणजे कुणी येऊन बाण मारावा असं नाही. ही पहिली प्रथा तशी होती, अर्थात अनर्थच होतो आणि त्यामुळे हा पुतळा करीत होतो. परंतु रावणाला बोलवलं नव्हतं, आला दिट्टपणाने आणि तो बाण उचलू लागला, धनुष्य उचलू लागला. त्यावेळेस सीतेने शंकराला प्रार्थना केली, कारण ते बाण म्हणजे धनुष्य बाण शंकराचं होतं. पार्वतीला विनंती केली, शंकराला विनंती केली, काय की हे धनुष्यबाण इतका जड कर की हल्लं न पाहिजे. कुणाला विनंती केली? देवाला विनंती केली, शंकराला विनंती केली. तसं आपण संकट काही देवाला विनंती केली तशी धावून देतो, केली पाहिजे. ज्यावेळेस संकट जास्त येईल त्यावेळेस करा. आणि म्हणतात काही मागू नका, आपण संकट आल्यानंतर बघा देव देतात तुम्हाला. पण भक्ती तशीच पाहिजे. आणि मग शंकराने काय केलं, पार्वतीने सांगितलं शंकराला की ते जड करावं.
मग एकीकडे 300 लोक तिकडे दोन्ही काट्याला शिकडे 300 तिकडे 300 600 लोक त्या गुप्त रूपाने बसवले शंकरांना त्या धनुष्यबाणावर आणि त्याच्यामुळे राम एवढा ताकदवान होता ते हलत ना आणि शेवटी तो पडला गेला त्याच्या तोंडातून रक्त निघाला निघून गेला. मग कोणीच धैर्य ना सर्वात जास्त बलाढ्य म्हणजे रावणच होता. मग कोणताच राजा धैर्य ना. तेव्हा जनक राजाला वाईट वाटलं सांगितलं या ठिकाणी कोणी क्षत्रिय नाही का. मग लक्ष्मण शेषाचा अवतार आहे नागाचा अवतार शेष. त्याला लगेच ताबडतोब राग येतो लगेच उठला लगेच चालला धनुष्यबाणाला पण त्याच्या नावात सीता नव्हती ना बाय. आणि मग विश्वामित्राने अडवलं त्याला आणि रामाला पाठवलं. राम गेले धनुष्यांचा नमस्कार केला आणि पण त्यावेळेस पुन्हा सीतेने काय विनंती केली सांगा पण. शंकराला त्यानंतर काय विनंती केली असेल हलक करा त्याचे जे काय तुम्ही केलं असेल ते कमी करा आणि म्हणून ते 300 माणसं त्यांनी उतरले इकडले 300 तिकडलं हलकं झालं असं धरलं करून उचललं गेलं तुटलं गेलं बाण आणि अशा पद्धतीने त्यांचा विवाह झाला. आता विवाह झाल्यानंतर माळ घालायची पाळी आली पण श्रीराम प्रभू उंच होते सीता लहान. मग ते माळ कशी घालायची जोपर्यंत श्रीराम प्रभू वाकत नाही तोपर्यंत माळ घालता येत नाही आणि श्रीराम प्रभू तर वाकत नव्हते. त्यांना असं वाटायचं की माझ्यावर लक्ष्मणचं लग्न होवं. नंतर वडिलांना माहित नाही आईला माहित नाही तर ह्यांच्या बरोबर आपलं त्यांना माहित असलं पाहिजे असं त्यांना वाटायचं म्हणून ते माळ अशी खालीच करीत. मग विश्वामित्राच्या लक्षात आल्यानंतर विश्वामित्र आले की ते विश्वामित्राच्या पाया पडायच्या ती वाकल्याबरोबर हात झाला. अशा पद्धतीने तिने सांगितलं त्याच वेळेस की माझं एकट्याचं लग्न नको लक्ष्मणाचं झालं केलं आणि त्याच वेळेस जनक राजाने पुन्हा डिक्लेअर केलं की लक्ष्मणाचे माझी मुलगी आहे दिली जाईल. दोघांचं झालं त्याशिवाय त्याच्यानंतर हा निरोप अयोध्येला गेला. नाही तर देव कुठं वाकला ते दर्शन गेलं गुरुच्या दर्शनासाठी वाकला बाहेर. ही तर तुम्हाला ते तर कळत नाही. तुम्ही म्हणता देव वाकला आमच्या पुढे अर्थच अनर्थ करतात बा तुम्ही. हाच दोष आहे फक्त दुसरं काय. आम्ही जे सांगायला दररोज केली तुमचं जे काय समज पण आहे ते बरोबर योग्य नाही तुमचा. ते वाकले तुमच्यासाठी वाकले नाहीत किंवा सीतेसाठी वाकले नाहीत. गुरु आले म्हणजे गुरुसाठी वाकले त्याचा फायदा सीतेने घेतला. झालं का कसं उगाच कसं